ट्रक चालकांनी संपाची हाक दिली आणि देशभरातून सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातच झाला। भाजीपाल्यापासून ते पेट्रोलसाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळालं, तर कुठे बंदचे बोर्ड लागले होते। त्यामुळे तोडगा निघाला नाही तर आणखी हाल होण्याची शक्यता आहे। पाहूया। नवीन वर्षाचे आजचे दिन आहे ते। पैसे नाही आहे, कुठून पेट्रोल भरण, एवढा पैसा आहे तेवढंच भरण ना। बऱ्याच पेट्रोल पंपवर पेट्रोल जे आहे ते संपलेलं आहे। माझा मुलगा शाळेत बसलेला आहे आणि मला पेट्रोल हवं आहे। पेट्रोल नहीं है, दूध कसा वाटी डीजल पंप में मिल रहा ही नहीं ना, बहुत भीड़ है। इमरजेंसी पेशेंट के लिए सब कुछ चाहिए। ट्रक चालकांच्या संपामुळे थेट परिणाम सर्वसामान्यांवर झाला। कुठे पेट्रोल होतं, कुठे नाही। कुठे भाजीपाला मिळाला तर कुठे मिळाला नाही। कुठे डिझेल शिवाय ॲम्ब्युलन्स जाग्यावरच होती। ट्रक चालकांच्या संपाचा पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडरच्या वाहतुकीवर परिणाम झालाय। भाजीपाला आणि शेतमालाची वाहतूक विस्कळीत झाली। अनेक ठिकाणी लिलाव ठप्प झाले। इंधन नसल्यानं नागपुरात अनेक रुग्णवाहिका रुग्णालयाबाहेर उभ्या पाहायला मिळाल्यात। डिझेल न मिळाल्यास खासगी शाळांच्या बसेसची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे। इंधन तुटवड्यामुळे एसटी वाहतुकीलाही फटका बसण्याची शक्यता आहे। ट्रक चालकांनी संप पुकारण्याचं कारण म्हणजे केंद्र सरकारनं मोटार वाहन कायद्यात केलेला बदल। ट्रक चालकाकडून अपघात झाल्यास हिट अँड रन प्रकरणामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला आणि वाहन चालकानं पळ काढल्यास चालकाला 10 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा आणि 7 लाखांच्या दंडाची तरतूद करण्यात आली। याआधी 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होती। 10-11 हजार रुपयात आमचं घर परवा चालवायचं आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर 10 वर्ष सजा, 7 लाख रुपये। काय काय कानून कसा पद्धतीने काढलाय तेच माहीत नाही साहेब। ड्रायव्हरला कोणी यावं, कोणी मारावं, ॲक्सिडेंट झाल्यावर पळून गेल्यावर 7 लाख रुपये दंड, थांबल्यावर 10 लाख रुपये दंड। काय साहेब कसं जगावं तेच समजत नाही। आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती खूप विचार करावा, विचार करून मग निर्णय मागे घ्यावा। आणि आम्ही आमचे ड्रायव्हिंग स्टेरिंग चालू करायला तयार आहे। आम्ही स्टेरिंगवर बसणार नाही म्हणजे बसणार नाही। आम्ही हॉटेलवर काम करू पण गाड्या चालवणार नाही। आमच्या मागण्या मान्य करावा। काढलेला कानून त्याने मागे घ्यावा। आम्ही लगेच गाड्या पुरवठा चालू करण्यास तयार आहे। देशभरातल्या ट्रान्सपोर्ट युनियन्सनी संपाची हाक दिली। या संपाला महाराष्ट्रात अधिक प्रतिसाद मिळाला। नाशिक, नागपूर, सांगली, जळगाव, लातूर, मुंबई, अहमदाबाद महामार्गावर पेट्रोल संपल्यानं आणि नवे टँकर न आल्यानं पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ पेट्रोल पंप मालकांवर आली आहे। त्यामुळे इंधन संपल्याचे फलक इथे दिसले, तर काही ठिकाणी लांबच्या लांब रांगा दिसल्या। नवीन मोटर वाहन नियमाला विरोध म्हणून टँकर संघटना ज्या आहेत त्या कालपासून संपावर गेलेल्या आणि त्याचा परिणाम संपूर्ण जो आहे तो सर्वसामान्यांना भोगावा लागण्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण सध्या सायन परिसरामध्ये आहोत। आपण पाहतोय की सायनमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावरती नागरिकांनी जे आहे ती गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। टँकर संघटना जे आहेत ते या संपामध्ये उतरले आहेत आणि त्याच्यामुळे पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपू शकतं आणि या भावनेच्या भरात अनेक नागरिक जे आहेत ते पेट्रोल पंपावरती गाडी फुल करण्यासाठी गर्दी करतानाचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। काही वाहन चालक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कधीपासून तुम्ही या ठिकाणी उभे आहात, काय सांगाल? 2 पाउस दाना मतलब 2 घंटे हो गया दादा, इधर 2 घंटा समझ लो 3 बजे से आए, अभी इतना टाइम हो गया करके सर। क्यों आए आप इसे इधर? क्या क्यों ऐसा है करके पेट्रोल बंद होने वाला करके आया सर। अब उसके आगे क्या कर सकते हैं हम लोग? ले नहीं तो पता चला वांदे हो जाएंगे बच्चे लोग का, सब स्कूल छोड़ना है, ऑफिस जाना है, सब प्रॉब्लम हो जाएगा ना। बदललेल्या हिट अँड रन कायद्याला विरोध करत ट्रक चालक तसेच टँकर चालकांनी संप पुकारला आणि याचा परिणाम आता मुंबईतील पेट्रोल पंपावर दिसून येतोय। टँकर चालकांनी संप पुकारल्यानंतर आता पेट्रोल मिळणार नाही या भीतीमुळे मुंबईतील सर्वच पेट्रोल पंपावरती नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। सायन स्थानकाबाहेरचा हा पेट्रोल पंप आहे। मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावरती सायन परिसरात हा महत्त्वाचा असा HP चा पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर लांबच लांब रांग आपल्याला बघायला मिळते। फक्त याच परिसरात नाही तर मुंबईतील जितक्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे त्या सगळ्या ठिकाणचं चित्र आपल्याला याच प्रकारचं बघायला मिळतं। अनेक लोकांना नेमकं काय चाललं याबाबतची कल्पना नाही। सर, तुम्ही मला सांगा, आज पेट्रोल भरण्यासाठी आलेत, नेमकं काय कारण आहे की एवढी सगळी लोक एकत्र पेट्रोल भरायला आली? खबर आलेली आहे ना की हडताल आहे म्हणून ते सगळे पेट्रोल भरते, म्हणून की 2-3 दिवस आपण कसं चालवणार म्हणून ते सगळे लाईन लागलेली आहे।
काही ठिकाणी ट्रक चालकांनी माघार घेतल्यानं पेट्रोल पंप सुरू आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापुरात पेट्रोल पंप सुरू आहेत, तर यवतमाळ, जळगाव, संभाजीनगर, शिर्डी, अहमदनगरमध्ये पेट्रोल पंप बंद आहेत. तर ट्रक चालकांच्या संपाचा आणखी मोठा फटका म्हणजे भाजीपाल्याचे दर अचानक वाढले. कारण मार्केटमध्ये भाजीपाल्याचा पुरवठा कमी झाला. नवी मुंबईतील वाशी आणि मुंबईतल्या दादर मार्केटसह नागपूर, अमरावती आणि नाशिक, भंडाऱ्यामध्ये भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे 25 ते 30 रुपयांनी भाज्यांचे दर कडाडले. की शेतातून माल न निघल्यामुळे आणि ट्रान्सपोर्टिंग न झाल्यामुळे शेतकऱ्याचा माल शेतातच राहील आणि व्यापाऱ्यापर्यंत मंडीपर्यंत तो माल पोहोचणार नाही. त्यामुळे शेतकरी खरोखरच आर्थिक संकटात पडेल आणि त्यांच्या मालाची विवेचना होईल. 50% मालाची आवक तर कमी झाली आहे संपामुळे. सगळ्यांना माहिती झालं होतं की संप असल्यामुळे मार्केटला माल येणार जाणार की नाही जाणार, तर त्याच्यामुळे 50% मालाची आवक कमी झालेली आहे. भाव किती वाढले? भाव पण त्याच हिशोबाने 50% मालाचे भाव डबलच झाल्यासारखे झाले. ट्रान्सपोर्टेशनच्या तकलीफमुळे, त्रासामुळे त्यांचा माल बाहेर कुठे जाऊन न राहिला, त्याच्यामुळे ते माल मार्केटपर्यंत पोहोचण्यात अडचण आली. त्यामुळे मार्केटमध्ये पूर्ण रेट जे आहे मालांचे ते दुप्पट तिप्पटीनं वाढले. ट्रक चालकांचा बुधवारपर्यंत संपाचा इशारा आहे. तोपर्यंत सरकारसोबत तोडगा निघाला तर ठीक, नाहीतर संप आणखी तीव्र होऊ शकतो आणि तसं झाल्यास हालही तितकेच तीव्र असतील. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.